मित्रांनो नमस्कार. बऱ्याच दिवसानंतर व्हिडिओ बनवण्यासाठी वेळ मिळालेला आहे. तर विषय असा आहे की बोरवेल वॉटर कंडिशनरबद्दल व्हिडिओ खूप व्हायरल झाले, खूप लोकांनी बघितले, त्यांचे मनापासून आभार. आणि आता विषय असा आहे की बोरवेल वॉटर कंडिशनरची आजची कंडिशन काय आहे, लोकांचे काय काय रिझल्ट आहेत, कोकणामध्ये काय रिझल्ट मिळत नाही, तो वगैरे जे काही मनामध्ये प्रश्न आहेत त्यासाठी हा एक छोटा 10 मिनिटाचा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करतोय. तो आपण बघून घ्या. तर विषय असा आहे की बोरवेल वॉटर कंडिशनर हे तंत्रज्ञान काय आहे आणि त्याचे इतर मार्केटमध्ये काय चालू आहे ह्याच्याबद्दल पहिल्यांदा सांगतो. पहिला विषय असा आहे की बोरवेल करणं आणि बोरवेल करणं त्याची 2600 फुटापर्यंत खाली गेले तमिळनाडूमधली लोक, आपल्याकडे 700-800 फुटापर्यंत वगैरे ह्या सगळ्या 50 वर्ष जुन्या गोष्टी आहेत. पण बोरवेलचं पाणी वाढवणं वगैरे जो प्रकार चालू आहे तो फक्त इनमीन जेमतेम 3-3.5 वर्ष आहे. तर मग हे आत्ताच अचानकपणे कुठून सुरू झालं आहे? तर बोरवेलचं पाणी वाढवणं याच्यासाठी जे काही उपाय चालू झालेत तर त्याच्यामध्ये सर्वात पहिला उपाय आहे तो म्हणजे बोरवेलच्या आतमध्ये केमिकल पावडर वगैरे टाकणं आणि झरे मोकळे करणं, असा जो प्रकार आहे. काही लोक त्याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने 4-5 राज्यामध्ये काम करत आहेत. तर तो विषय एक आहे. बोरवेलच्या आतमध्ये कॅमेरा टाकून बघणं, केसिंग पाईपला चरे मारणं, हा एक प्रकार चालू आहे. तिसरा प्रकार जिलेटिनचे काही बॉम्ब वगैरे टाकून त्याच्यामध्ये ब्लास्ट करणं आणि ते झऱ्यांच्या आजूबाजूला जे स्केलिंग झालंय ते मोकळं करणं, हा एक प्रकार चालू आहे. चौथा आपला प्रकार आहे तो म्हणजे बोरवेल वॉटर कंडिशनर. तर पहिले 3 प्रकारमध्ये आणि बोरवेल वॉटर कंडिशनरमध्ये काय फरक आहे आणि त्याच्या यशोगाथा काय आल्यात त्या थोडक्यात सांगतो. आपण बोरवेलमध्ये कुठल्याही प्रकारचं केमिकल टाकत नाही. आपण बोरवेल वॉटर कंडिशनरच्या माध्यमातून एकच गोष्ट करतो, ती म्हणजे आपण बोरवेलच्या आतमध्ये रिचार्ज झालेलं पाणी परत पाठवतो. आता रिचार्ज झालेलं पाणी म्हणजे काय, तर एक सोपा साधा लक्षात घ्या. कोकण सोडून बाकीचा विदर्भ, मराठवाडा, खानदेश आणि पश्चिम महाराष्ट्र, तर या ठिकाणी पाण्यामध्ये क्षारांचं प्रमाण खूप जास्त आहे, कॅल्शियम मॅग्नेशियमचं प्रमाण जास्त आहे. मग आपण काय करतो, तर आपण जर का आपल्या बाथरूममध्ये स्केलिंग झालं तर ते झाडून किती ब्रश मारलं तरी निघत नाही. मग आपल्याला काहीतरी जहाल प्रक्रिया करायची असते. मग आपण हायड्रोक्लोरिक ॲसिड वापरतो आणि ते इतकं स्ट्रॉंग असतं की ते टाकल्यानंतर आपल्याला बाहेर 10-15 मिनिटं थांबायला लागतं. मग ते विरघळतं आणि मग आपण पाणी झाडू मारून ते सगळं झाडून टाकतो. तर याला म्हणतात की ॲसिडनी डाग, बाथरूममधले डाग वगैरे क्लीन करणं. तशाच पद्धतीने बोरवेलच्या आतमध्ये जे जिवंत झरे आहेत. आता एक महत्त्वाचं सांगायचं राहिलं, मला पण असं वाटायचं 1 वर्षापूर्वी की बोरवेल म्हणजे काय असते, तर बोरवेल म्हणजे सरळ तुमचा एक प्रकारचा खाली जमिनीखाली एक तळं आहे, त्या तळ्यामध्ये आपण डायरेक्टली पाईप टाकायचं आणि पाणी ओढून घ्यायचं. असं मित्रांनो अजिबात नाही आहे. बोरवेल म्हणजे काय आहे, तर तुम्ही सरळ एक खड्डा मारलेला आहे. म्हणजे जर तुमची बोरवेल 350 फूट असेल तर 350 फूट बाय 6 इंचाचा खड्डा आहे. त्यामुळे बोरवेल सक्सेसफुल झाली हे आपण कधी म्हणतो, जेव्हा बोरवेलमध्ये सतत आपल्याला पाणी मिळतं. त्याच्यामध्ये म्हणजे म्हणतात ना, 1 इंच पाणी लागलं, 2 इंच पाणी लागलं, याचा अर्थ बोरवेलच्या आतमधले जिवंत झरे सतत पाणी देत आहेत आणि आपल्याला पाणी मिळतंय. मग त्याच्यामध्ये काय होतं की जसजशी बोरवेल जुनी होत जाते तसं क्षारांच्या प्रमाणामुळे क्षार बोरवेलच्या आतमधले जे झरे असतात त्या झरे म्हणजे काय, तर जशा आपल्या मोठ्या नद्या आहेत तशा अतिशय बारीक अशा तंतूसारख्या, केसासारख्या अशा छोट्या नद्या आहेत. नद्या, नाले असं म्हणू शकता, ज्या जिवंत आहेत आणि त्यातनं पाणी येऊन त्या खड्ड्यामध्ये येतं आणि त्यात पाणी साठलं की आपल्या बोरवेलला मिळतं. मग ज्याला जास्त जिवंत झरे त्याचं पाणी जास्त आणि ज्याचे जिवंत झरे कमी त्याला पाणी कमी. आता पावसाळ्यामध्ये, हिवाळ्यामध्ये पाणी असतं. जानेवारी उजाडला की पाणी जायला सुरुवात होते, कारण वॉटर टेबल खेचणं आणि वॉटर टेबल कमी होणं हा प्रकार असतो. आता येऊया बोरवेल वॉटर कंडिशनरच्या माध्यमातून आपण काय करतो, आपण एकच गोष्ट करतो, आपण रिचार्ज झालेलं पाणी खाली टाकलं की ते पाणी रिचार्ज झालं म्हणजे काय झालं, त्यावर इलेक्ट्रॉनिक आणि मॅग्नेटिक वेव्हज वापरल्या, त्याची द्रावण क्षमता वाढवली. म्हणजे एक प्रकारे पाणी ॲसिड सारखं काम करतं, पण ॲसिड नसताना. असं जे पाणी आहे ते पाणी खाली गेल्यानंतर ज्या ठिकाणी त्याचा कॉन्टॅक्ट होतो त्या ठिकाणी पूर्णपणे बोरवेलच्या आतमधले झरे मोकळे होतात आणि पाणी वाढतं. याच्या जवळजवळ 5 ते 6 सक्सेस स्टोरी आहेत. व्हिडिओमध्ये जेवढ्या आठवतात तेवढा तुम्हाला सांगतो. सर्वात पहिली सक्सेस स्टोरी देवदत्त देशपांडे यांची आहे. त्यांच्याकडे साधारणपणे मागच्या वर्षी दरवर्षी त्यांना मागच्या वर्षी 2025ला त्यांनी मार्च, एप्रिल, मे, जूनचा अर्धा महिना इथपर्यंत पाणी पूर्णपणे बाहेरून आणलं होतं. ते बाहेरून आणलेलं पाणी विकत आणण्यासाठी त्यांना बरेच पैसे खर्च करावे लागले होते. यावर्षी त्यांनी निर्णय घेतला की आपण हे बोरवेल वॉटर इन्स्ट्रुमेंट वापरून बघूया
आणि बरोबर त्यांनी वापरल्यानंतर त्यांना 5-10 दिवसातच त्याचे रिझल्ट दिसायला लागले. आणि आज त्यांचं काल 16 तारखेला माझं बोलणं झालं. ते म्हणाले की थोडाफार जो अवकाळी पाऊस पडला आणि जुनं सगळं याच्यामध्ये आम्हाला अजूनपर्यंत एकदाही पाणी आणावं लागलं नाही बाहेरून. याचा अर्थ त्यांचं जे काही पाणी बाहेरून येतं ते पूर्णपणे त्यांना थांबलं आणि त्यांचा फायदा झालेला आहे. दुसरं आहे स्नेहकांत कोटेच्या यांनी आता टोटल 6 मशीन घेतलेले आहेत. पहिल्या मशीनला त्यांचं जे बोरवेलचं बीडमध्ये चौसाळ्याला आहे त्यांचं बोरवेलचं पाणी हे 2 तासावरनं 6 तासापर्यंत गेलं. 6 तास कुठून आले? त्यांच्याकडे 6 तास फक्त लाईट असते. मग त्यांनी दुसरं मशीन मागवलं आणि त्या मशीनला लावल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी त्याच्यामध्ये लगेच त्यांना इमिजिएटली 1 तास 2 तास जे चालणारा बोर होता तो पण 6 तासावर गेला. आणि मग त्यांनी राहिलेल्या बोरसाठी टोटल 4 मशीन मागवलेल्या आहेत. तर रिपीट बिझनेस हा आमचा एक सक्सेस स्टोरी आहे. तिसरी गोष्ट आहे, कोणीतरी गाजऱ्या नावाने आहेत बीडमध्ये. तर त्यांनी काय केलं की म्युन्सिपाल्टीचं येणारं पाणी जे होतं ते पाणी आपल्या मशीनमधनं रिटर्न टाकलं. तर ते पाणी त्याने मोजून 1000 लिटर पाणी टाकलेलं आहे. आणि 1000 लिटर पाणी टाकल्या त्या रिचार्ज पाण्याने आतमधले झरे मोकळे केले आणि त्याच्यामुळे त्यांना त्या दिवशी 4000 लिटर पाणी मिळालं. त्याच्यानंतर चांगल्यापैकी 1.5-2 तास अवकाळी पाऊस झाला आणि त्या अवकाळी पाऊस झाल्यानंतर आज त्यांचा जो बोर चालू झाला आहे तो अजिबात थांबलेला नाहीये. आणि दुसरं उदाहरण म्हणजे त्यांच्या शेजारी खटावकर नावाचे कोणतरी गृहस्थ आहेत. त्यांनी रेनवॉटर हार्वेस्टिंग केलेलं नाही, बोरवेल वॉटरेशन लावलेलं नाहीये. अवकाळी पाऊस पडून पण त्यांना अजूनही त्यांचा बोर चालू झालेला नाहीये, पूर्णपणे सुकलेला आहे आणि त्यांना टँकरनी बाहेरून पाणी आणावं लागतं. तिसरं उदाहरण विदर्भामधलं यवतमाळचं आहे. प्रभाकर जिरापुरे म्हणून आहेत. त्यांनी हे युनिट लावल्यानंतर त्यांचा पण बोर हा 2 तासावरना जवळ 2 तास नाही, माझ्यामध्ये 15 मिनिटावरना 6 तासावरती गेलेला आहे. तर त्यांचं तर असं म्हणणं होतं की जर मला 1 महिना आधी मिळालं असतं तर माझी केळ्याची बाग वाचली असती. तर अशा पद्धतीने सगळीकडे सक्सेस स्टोरी आहेत. तिसरी सक्सेस स्टोरी आज एक आलेली आहे ती म्हणजे साताऱ्यामधली आहे. तर त्यांना 15 मिनिटासाठी जे पाणी मिळायचं 15 मिनिटं ते 15 मिनिटाचं अर्धाच झालं. आणि लिटरमध्ये म्हणायचं म्हटलं तर जे जेमतेम 100 लिटर पाणी मिळत होतं ते 100 लिटरचं त्यांचं आता 500 ते 600 लिटर पाणी झालेलं आहे. अशा पद्धतीने बोरवेल वॉटर कंडिशनर खूप चांगल्या पद्धतीने चालू आहे आणि याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं केमिकल वापरलं जात नाही. आपण नवीन तंत्रज्ञान वापरतो, जे आपण 17 वर्ष वॉटर कंडिशनरमध्ये काम करतो ते तंत्रज्ञान वापरतो. त्या तंत्रज्ञानाचं नाव आहे पाण्यावरती इलेक्ट्रॉनिक आणि मॅग्नेटिक वेव्हच्या माध्यमातून प्रक्रिया करणं. आता हे समजून घेण्यासाठी तुम्हाला एक सोपं साधं उदाहरण देतो, तुम्हाला लगेच समजेल. आपण पिझ्झा खाण्यासाठी पिझ्झाच्या दुकानामध्ये जातो, डॉमिनो वगैरे वगैरे. तर तो काय करतो, तो पिझ्झा तयार करतो आणि तो एका मशीनमध्ये टाकतो. त्या मशीनचं नाव असतं मायक्रोवेव्ह. तर त्या मायक्रोवेव्हमध्ये ना पिझ्झा गरम होऊन 5 मिनिटांमध्ये आपल्याला शिजून बाहेर येतो, एकदम गरमागरम असतो. तर प्रश्न असा आहे की तिथे जाळ नसताना त्या पिझ्झाला गरम केलं कोणी? तर त्या पिझ्झाला गरम करण्याचं काम मायक्रोवेव्हने केलं. मायक्रोवेव्हज असतात त्या 2.6 गिगाहर्ट्झ फ्रिक्वेन्सीला पाण्याच्या मॉलिक्युलला व्हायब्रेट होतात. म्हणून मायक्रोवेव्हमध्ये पाणी असलेला कुठलाही आयटम गरम होतो. पिझ्झामध्ये पाणी असतं, पण जर का तुम्ही एखादं बिस्किट टाकलं तर ते गरम होणार नाही, कारण त्याच्यामध्ये पाणी नाहीये. तसं हे उदाहरण का दिलं तर याचं कारण जे ते उदाहरण आहे त्या उदाहरणामध्ये आपण इलेक्ट्रॉनिक आणि आपल्या इन्स्ट्रुमेंटमध्ये इलेक्ट्रॉनिक आणि मॅग्नेटिक वेव्हच्या माध्यमातून आपण पाण्यातले कॅल्शियम आणि मॅग्नेशियमला निष्क्रिय करतो. आणि त्याचा दुसरा फायदा असा होतो की जे पाणी त्यातनं बाहेर पडतं त्याची ॲसिड सारखी काम करण्याची शक्ती तयार झालेली असते. म्हणजे त्याला आम्ही द्रावण क्षमता वाढवणं म्हणतो. म्हणजे ते पाणी ॲसिड सारखं काम करतं ॲसिड नसताना, असं ते हे आहे. तर या पद्धतीने बोरवेल वॉटर कंडिशनरमधले आपले रिझल्ट खूप खूप सुंदर चालू आहेत. तर या माहिती देण्यासाठी बऱ्याच दिवस व्हिडिओ बनवला नव्हता, तर तो व्हिडिओ बनवण्यासाठी आणि हा 9 मिनिटाचा 8.5 मिनिटाचा व्हिडिओ घेतल्याबद्दल तुम्हाला फार आभारी. आता याची किंमत किती असते? याची किंमत असते 12,000 रुपये आणि ते तुम्हाला पोच येतं. आणि त्याचा फिटिंग चार्ज जो आहे तो लोकल माणसाकडनं जो काय घेतला जातो, कोणी 1000 रुपये घेतं, कोणी 1,500 रुपये घेतं, त्याच्यामध्ये तो वापरला जातो. याला कनेक्शन कसं करायचं तर तुमच्या बोरचं कनेक्शन हेच तुमच्या त्या युनिटला केलं जातं. त्यामुळे बोर चालू झाला की युनिट चालू होतं आणि याच्यामध्ये काही वेगळं करावं लागत नाही. तुमच्या घरामध्ये जे पाणी चालू आहे, शेतीमध्ये पाणी चालू आहे, त्यातलं 400 लिटर 500 लिटर पाणी हे मागे बोरवेलमध्ये परत जातं आणि त्यामुळे त्याचे हे बोरवेलचे झरे मोकळे व्हायला सुरुवात होतात. आणखी एक उदाहरण द्यायचं राहिलं, आता पटकन आठवलं. सुरेश पवार नावाचे वडगाव निळेश्वर कराडला कुठेतरी एका गावामध्ये त्यांची शेती आहे आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला साधारणपणे याच्यामध्ये अजून बोरवेलचं पाणी वाढलेलं नाहीये, पण पाण्याची चव बदलली आणि महत्वाचं म्हणजे त्या पाण्याने आमचं जे जमिनीवर ते पांढरेपणा यायचा तो पांढरेपणा पूर्णपणे कमी झाला. ऊसाची काळोखी वाढली. याचा अर्थ बोरवेल वॉटर कंडिशनरनी काम करणं चालू केलेलं आहे, पण त्याच्या आजूबाजूला पाणी नसल्यामुळे त्यांना अजूनपर्यंत फायदा मिळण्यासाठी पावसाची वाट बघावी लागेल. असा हा सगळा व्हिडिओचा हे होता. काही तुमचे प्रश्न असेल तर कॉमेंटमध्ये टाका. तुम्हाला कुठल्या सब्जेक्टवरती व्हिडिओ बनवून पाहिजे ते पण सांगा.